प्रकल्प जो आहे तो अदानीकडे गेला आहे. नाही आपला दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं काल राणींनी मल्हार मटन झटका मटन असं नाही मला कोणाचं नाव घ्यायचं जेजुरी ट्रस्टनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहे. तुम्ही देवांना बदनाम करण्याचं का काम करताय आणि त्याचा वापर का करताय? बघा मुळात असं आहे की धनगर समाज हा त्यांची जी बकरी मेंढी आहे त्यांच्याकडे एक देवाचं स्थान आहे. ते स्वतःहून त्याला कापायला जात नाहीत, मुलासारखं जगतात बकरी मेंढी शेळ्यांना. गांधी तर शेळीचं दूधच पित होते आणि अनेक ठिकाणी म्हणजे गाईचं शेण खाण्यापेक्षा काही लोक शेण खातात, त्याच्यापेक्षा बकरीचं दूध हे अधिक पौष्टिक आहे, हिंदुत्ववादी आहे आणि याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि कोणाची इच्छा असेल त्यांनी गाईचं शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं, गोमूत्राने आंघोळ करावी, हा प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नाही. वीर सावरकर विज्ञानवादी होते, आधुनिक होते. त्यांचं हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांचं हिंदुत्व आहे, आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व. पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचं असेल तर आम्ही त्याला काय करणार. पण अशा प्रकारे हा देश पुन्हा एकदा अंधकाराकडे ढकलला जातोय, अज्ञानाकडे ढकलला जातोय आणि फक्त एका राजकीय स्वार्थापोटी. नरेंद्र मोदी यांना या देशाचं नक्की काय करायचं आहे? अफगाणिस्तान करायचं आहे का हिंदू पाकिस्तान करायचं आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे. प्रधानमंत्री मॉरिशसला गेले आणि एका कुंभामध्ये गंगेचं जल घेऊन मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांना किंवा राष्ट्रपतींना त्यांनी भेट दिली, चांगली गोष्ट आहे, आपली संस्कृती आहे. पण काही लोक गंगेत डुबक्या मारून आले महाराष्ट्रात तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाहीत आणि त्यांना अक्कल येत नाही. हा बोलिये सर. अनेक प्रश्न याला जोडून आहे सर. गेल्या काही दिवसापासून जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न एकीकडे प्रशांत रोडकरचा होतो, त्यांना त्यांच्यावर मुस्लिम सैनिक नाही असं बोललं जातं, त्यानंतर संभाजी महाराजांना बोललं. त्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत पण राज्य सरकार यावरती काही कठोर तरी बोलत नाही. काल बघा भारताच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक आहेत, भारताच्या पोलीस दलामध्ये मुस्लिम पोलीस दल आहेत आणि ते अधिक कडवट आहेत. आणि भारताच्या संरक्षण दलामध्ये डॉक्टर प्रदीप कुरुलकर सुद्धा आहेत ना, आहेत. तेव्हा जे हे अशा प्रकारची भूमिका मांडतात त्यांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे. काश्मीरमध्ये शहीद होणारे जास्तीत जास्त पोलीस हे मुस्लिम आहेत जे अतिरेक्यांशी लढत आहेत. महाराष्ट्रात असतील, युद्धभूमीवर असतील, कारगिलच्या युद्धात पहा, आताही पहा, मुसलमान सैनिकांनी प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलेलं आहे. तुम्हाला हा इतिहास आणि हे वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही, कळलं. हे काही लोकांना डबक्यातच राहायचं आहे बेडकाप्रमाणे आणि डराव करायचा आहे हिंदुत्वाच्या नावानं. त्यांना जरूर करू द्या. या राज्याची आणि देशाची जनता शहाणी आहे. रवींद्र दरेकरांना आत टाकणार होतं तुमचं सरकार असताना. जाऊ दे रे, कोणाची नावं घेताय सकाळ. मुंबईतील अजून एक प्रकल्प जो आहे